आज प्रभाग क्रमांक 7 बद्दल बोलताना एक गोष्ट अतिशय स्पष्ट दिसते, ही मेहनती लोकांची जमीन, ज्यांनी वर्षानुवर्षे एकच मागणी केली होती, काम करा, वचन नको. गेल्या 2 दशकात रमाकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाने बदलाची दिशा पकडली आणि विकासाचा वेग अनुभवायला सुरुवात झाली. आपण पूर्ण केलेली काही महत्त्वाची कामं, प्रभागातील अनेक ठिकाणी सुव्यवस्थित, सुरक्षित आणि टिकाऊ रस्त्यांची निर्मिती करून वाहतूक अधिक सुलभ केली. गोठवली गाव ते ऐरोली जोडणारा नवा रस्ता तयार करून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा दिला. साळवी नगर ते रभाळे रेल्वे स्टेशन दरम्यानचा रस्ता उभारून परिसरातील संपर्क व्यवस्था मजबूत केली. तळवली नाका येथील पाण्याची टाकीपासून ते गोठिवली गाव आणि वागेश्वर मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग नव्याने विकसित करून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ रस्ता उपलब्ध केला. युवकांसाठी नियोजनबद्ध खेळाची मैदाने उपलब्ध करून क्रीडा संस्कृतीला नवी गती दिली. प्रभागातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेसाठी मलनिस्सारणाच्या नव्या वाहिन्या बसवून दीर्घकालीन सुविधा निर्माण केल्या. वाढती लोकसंख्या लक्षात घेता जुन्या आणि अरुंद गटार वाहिन्यांच्या जागी अधिक क्षमतेच्या नवीन वाहिन्या बसवून तसेच मलौच्छेदन केंद्रे उभारून मूलभूत सुविधा मजबूत केल्या. कोविड काळात रमाकांत म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभं राहून औषधे, अन्नधान्य, वैद्यकीय सहाय्य व आपत्कालीन मदत पुरवून जनतेची काळजी घेतली. प्रभागात मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी व कुटुंबांसाठी सुरक्षित, सुंदर आणि आनंददायी जागा उपलब्ध केल्या. MSEB सबस्टेशनचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून परिसरातील जुन्या वीज समस्यांचे पूर्णतः निराकरण करत नागरिकांना स्थिर व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळवून दिला. ही चळवळ आजची नाही, या प्रभागात आपण एक चळवळ उभी केली होती. काहीतरी कर, नवी मुंबई कर या हाकेतून मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवला होता. आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. सामान्य माणसाच्या वेदना, प्रश्न, हक्क यासाठी रस्त्यावर उभं राहण्याची ताकद या प्रभागाने पाहिली आहे. म्हणूनच आजचा विकास हा अचानक नाही, तो संघर्षातून, प्रश्न विचारण्याच्या हिंमतीतून आणि लोकशाही पद्धतीने लढण्याच्या भूमिकेतून घडलेला प्रवास आहे. प्रभाग क्रमांक 7ला आज हवं आहे दूरदृष्टीचं नेतृत्व, समस्यांना भिडणारी व उत्तर देणारी टीम आणि 24 तास उपलब्ध राहणारे आपले लोक. प्रभाग 7 साठी 7 सूत्री विकास कार्यक्रम. 1. दर्जेदार रस्ते. 2. प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करून हक्काची घरे देणार तसेच सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करणार. नौसील नाका येथे नागरिकांच्या मागणीनुसार नवी स्मशानभूमी उभारणार. 3. महिला ज्येष्ठ सुरक्षा मिशन. 4. पाणी पुरवठ्यातील अनियमितता समाप्त. 5. मलनिस्सारण व गटार सुधारणा. 6. तरुणांसाठी मार्गदर्शन व क्रीडा सुविधा. 7. स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरण उद्याने निर्माण करणे. हा आहे प्रभाग क्रमांक 7चा स्पष्ट विकास रोडमॅप. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व आणि नरेशजी म्हस्के साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला वेग, दिशा आणि ताकद देतं आणि म्हणूनच यंदा शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार हा निर्धार आहे. यंदा शिवसेना, विकासासाठी, बदलासाठी, तुमच्या आवाजासाठी. प्रभाग क्रमांक 7, जनतेची साथ, शिवसेनेची वचने साथ.